सुस्वागतम सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 12वी भूगोल या विषयाचे विविध व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत। प्रात्यक्षिकाचा क्रमांक 6 जे आहे यामधील पहिला भाग आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे। प्रात्यक्षिक क्रमांक 6 मधील दुसरा भाग म्हणजे व्हिडिओ क्रमांक 2 विदा सादरीकरण विभाजित आयत आलेख हे पुढचा भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। पुस्तकामध्ये एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे। एप्रिल 2019 मध्ये एका प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या विविध वयोगटातील लोकांची आकडेवारी खाली दिली आहे। या विधेचे आधारे विभाजित आयत काढा आणि विधेचे विश्लेषण करा। मग इथं काय केले, हे वयोगट दिलेले 0 ते 5, 5 ते 10 आणि किती लोकांनी भेट दिली ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे। तर ही जी विधा आहे, जी माहिती आहे, त्या माहितीच्या आधारे आपल्याला विभाजित आयत काढायचा आहे। पहा, हे उदाहरण हे 2 कॉलम मी जसेच्या तसे या ठिकाणी घेतलेले आहेत, फक्त इथं याची बेरीज केलेली आहे। आता विभाजित आयत काढण्यासाठी तुम्हाला याचं मूल्य जे आहे, या घटकाचं मूल्य 100 पैकी मूल्य म्हणजे शेकडेवारी तुम्हाला काढावी लागेल। आता हे काढण्यासाठी आपल्याला माहित आहे की हे सूत्र दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक घटकाची शेकडेवारी म्हणजे हे घटक आहेत बरोबर विशिष्ट घटकाची आकडेवारी आणि भागिले सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज गुणिले 100 अशा पद्धतीचं सूत्र आहे। आता पहा, मी इथं काही घटकाची शेकडेवारी काढायची, आपल्याला कोणत्या घटकाची 0 ते 5 या घटकाची शेकडेवारी काढायची ते इथं घेतलंय बरोबर विशिष्ट घटकाची आकडेवारी। मग या घटकाची आकडेवारी किती दिलेली आहे, 150 लोक। शेवटी दिले सर्व घटकांच्या मूल्याची बेरीज, मग इथं दिले 875 भागिले करायचं आणि गुणिले 100 पैकी शेकडेवारी 100 पैकी काढतो आपण, गुणिले 100 केलेले, याचा भागाकार आणि त्याला 100 न गुणल्यानंतर हे जे उत्तर येईल ते 17.14 येईल आणि ते या घटकाचं शेकडेवारीतलं मूल्य त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल। तर या सूत्राच्या आधारे काय करायचं, तुम्हाला हे सर्व उदाहरणं त्या ठिकाणी सोडून घ्यायची आहेत आणि या सर्वांची बेरीज ही 100 आली पाहिजे आणि 100 आली म्हणजे आपलं उदाहरण सोडवलेलं बरोबर आहे याची खात्री तुम्हाला होऊन जाईल। आता हे झालं 100 पैकी, परंतु काही आपण जेव्हा प्रत्यक्ष प्रमाण घेणार आहोत त्यापैकी 100 पैकी एवढे तर 10 पैकी किती हे आपल्याला घ्यायचे आणि मग साधारणपणे आपण दुसरी पायरी 10 सेंटीमीटरचे आपण प्रमाण त्या ठिकाणी आयत काढला तर त्या आयताचं विभाजन करता येणं सोपं आहे आणि उपघटकाचं विभाजन करता येणं सोपं आहे। आणि म्हणून जसं शेकडेवारीचं मूल्य काढलं तसं 10 सेंटीमीटर पैकी घटकाचं मूल्य आपल्याला काढता येईल। मग घटकाचे 10 पैकी मूल्य बरोबर 17.14, आता इथं 17.14 सूत्र हेच असेल, घटकाचं 10 पैकी मूल्य म्हणजे हा घटक बरोबर विशिष्ट घटकाची आकडेवारी म्हणजे 17.14 येईल। आता भागिले इथं 100 का, तर याची बेरीज आपण इथं लिहितोय आता भागिले 100 आणि इथं गुणिले 100 केलेलं आहे, परंतु आता आपल्याला 10 पैकी काढायचे म्हणून गुणिले 100 याचा भागाकार केला आणि त्याचा गुणाकार केल्यानंतर 10 न गुणल्यानंतर 1.7 त्या ठिकाणी उत्तर प्राप्त होतं। तर या पद्धतीप्रमाणे तुम्हाला 10 पैकी मूल्य काढता येईल आणि याची बेरीज 10 आली म्हणजे आपण सोडवलेलं उत्तर बरोबर आहे हे सांगता येईल। याची 100 आली पाहिजे, याची 10 आली पाहिजे आणि या पद्धतीने आपल्याला करता येईल। आता पहा विद्यार्थ्यांनो, 10 पैकी उदाहरणानं करू शकतो आपण, उदाहरणानंच केलं पाहिजे, परंतु 17.14 आहे की नाही इथं, तर त्याला 10नं प्रमाण काढायचं म्हणजे काय करायचं, हा पॉइंट एकावर 0 किती 1, मग हा पॉइंट कुठं जातो, इथं जातो 1.7 म्हणजे 1.7 येतं। आता 22.86 किती 0 आहे इथं
1 0 आहे एकावर, मग हा पॉईंट कुठं जातो, इथे जातो आणि 2.2 येईल, परंतु त्याच्या पुढे 8 हा 5 पेक्षा अधिक असलेला आपण 2.3 घेतलेला आहे. आता 17.14 इथं आलेला आहे वरती, तसंच येईल. पुढे पाहूया 14.29, मग पॉईंट इथं आला, त्यानंतर एकावरती 0 1 आहे, म्हणून आपण काय करायचं, हा पॉईंट जो आहे इथं घ्यायचा आणि 1.4 हे उत्तर येतं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला अगदी सहजरित्या तोंडी पद्धतीने सुद्धा करता येतं, परंतु आपल्याला उदाहरण हे सोडवणं गरजेचं आहे. आता तुम्हाला वयोगट दिलेले होते, लोकांची आकडेवारी दिलेली होती, तुम्ही 100 पैकी घटकांचं मूल्य म्हणजे शेकडेवारी त्या ठिकाणी प्राप्त केली आणि घटकाचं 10 पैकी मूल्य प्राप्त केलेलं आहे. आता प्रत्यक्ष फक्त आता 10 पैकी मूल्य मी इथं घेतलेलं आहे, कारण याच्या आधारे तुम्हाला आलेख काढायचा आहे. आणि मग पहा काय करायचं, प्रथमतः 10 सेंटीमीटर अशा पद्धतीची लांबी घ्यायची. रुंदी तुम्ही 3 घेऊ शकता, 4 घेऊ शकता, त्याला बंधन नाही. म्हणजे 10 वरती 10 खालच्या बाजूला 10 आणि ही रुंदी 3 असेल किंवा 4 असेल ती घेऊन प्रथमतः अशा पद्धतीचा एक आलेख त्या ठिकाणी तयार करायचा. नंतर काय करायचं, मग पट्टी इथं ठेवायची, 0 इथं येईल. आता किती दिले तुम्हाला, 1.7. मग काय करायचं, 1 2 3 4 असे 10 आकडे असतील की नाही तुम्हाला, मग 1 वरती जायचं आणि पुढं छोट्या ज्या 2च्या अगोदर छोट्या छोट्या रेषा असतात 1 ते 2च्या दरम्यान, ते 1.7 इथं येईल. नंतर परत इथं 0 ठेवायचा पट्टी, नंतर 2.3. मग काय करायचं, 2 पर्यंत जायचं आणि 2च्या पुढे छोट्या 3 रेषा घेतल्या म्हणजे इथं काय होईल तुमचं 2.3 होईल. त्या पद्धतीनं इथं 0 घ्या, 1.7 घ्या, नंतर इथं 0 घ्या, पट्टी पुढे सरकवायची, 1.4 घ्या, इथं 0 घ्या, 1.1 घेता येईल, इथं 0 घेतलं 0.6 होईल, पुन्हा 0.6. अशा पद्धतीनं तुम्हाला ते करता येईल आणि शेवटी 10 हे तुमचं काय असेल उत्तर त्या ठिकाणी प्राप्त होईल. 10 नाही, सॉरी, ही 10 बेरीज आहे. तर अशा पद्धतीनं 3 काय होतील तुमचे सारखेच येतील, कारण 6 मूल्य त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीनं तुमची विभाजित आलेख किंवा डिवायडेड बार ग्राफ आपण त्याला म्हणतो, हा प्राप्त होतो. आता ही सूची काढली पाहिजे. सूची काढत असताना मी इथं तुटक काढलेले आहे, म्हणजे हे कॉम्प्युटरवरती तसं आले, परंतु सलग काढायचं. हे कसं सलग काढले, तशा पद्धतीनं सारखे अर्ध्या सेंटीमीटरचं काय करायचं, अंतर घ्यायचं आणि सारखंच त्या ठिकाणी चौकोन करायचे आणि जसे तुम्हाला इथं रंग दिलेले असतील त्या पद्धतीनं हे रंग काय करायचे इथं द्यायचे आणि पेन्सिलच्या साह्याने सुद्धा डिझाईन करू शकतो. तर हे आपण त्या ठिकाणी द्यायचं आहे. वरती इथं टायटल येणं अत्यंत गरजेचं आहे. आता टायटलमध्ये आपण काय दिलेलं आहे की प्राणी संग्रहालय पाहतात तो संदर्भ दिलेला आहे, तर ते टायटल इथं देणं गरजेचं आहे. तर ते आपण द्यायचं आहे. आता पुढचं एक उदाहरण आपण पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 3 दिलाय. शहरातील एका प्रमुख चौकात एक सर्वेक्षण करता आहे की नाही, वाहतुकीचे सर्वेक्षण करण्यासाठी उभा राहिला. वेगवेगळ्या वेळी आलेल्या वाहनांच्या संख्येचे त्याने सर्वेक्षण केले. त्या आधारे हा तक्ता तयार केलेला आहे आणि ही विधा दर्शवण्यासाठी म्हणजे ही माहिती दर्शवण्यासाठी विभाजित आयत काढा किंवा विभाजित आयत आलेख काढा आणि त्याचे विश्लेषण करा असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता पहा, कधी कधी अशा पद्धतीचं सर्वेक्षण करावं लागतं. उदाहरणार्थ एखाद्या रस्त्याचं बांधकाम करायचंय, रस्ता तयार करायचा आहे आणि मग तिथं जर तुम्हाला एखाद्या विकासकाला डेव्हलपरला काय करायचे, तुम्हाला तो रस्ता बांधकाम द्यायचा आहे. आपण टोल पाहतो, मग त्याला सांगितलं जातं की बाबा हा रस्ता काय करतो, आम्हाला बांधून दे आणि हा रस्ता बांधून दिल्यानंतर तुला 10 वर्ष 15 वर्ष टोल आकारता येईल. मग या रस्त्यावरून किती वाहनं जातात, एकूण खर्च किती रस्त्याचा आणि किती वाहनं जातात याचं सर्वेक्षण केलं जातं 4-8 दिवस. आणि मग असं सर्वेक्षण केल्यानंतर
म्हणजे गाडी गेली, चारचाकी गेली का खून करायची, बस गेली खून करायची, अवजड वाहने दुचाकी अशा त्या ठिकाणी खून करायच्या. आणि दिवसभराचं इथं तुम्हाला फक्त 3-11:30 पर्यंत दिले, दिवसभराचं सर्वेक्षण करायचं. आणि मग अंदाज येतो की एका दिवसात चारचाकी गाडी एवढ्या जातात, बस एवढ्या जातात. आणि मग जर काय केलं की आपण त्याला पथकर ठेवला, टोल ठेवला, पथकर म्हणतो आपण, तर एका दिवसाला चारचाकीला एवढे ठेवले तर दिवसाला एवढी रक्कम होईल, 15 दिवसाला एवढी, महिन्याला एवढी रक्कम जमा होईल. आणि मग महिन्याला एवढी रक्कम जमा झाल्यानंतर वर्षाला किती होईल ही सरासरी काढली जाते. आणि मग विकासकानं जो रस्ता बांधून दिलेला आहे त्याला त्याच्या आधारे काय केलं जातं, त्याची गुंतवणूक केलेली रक्कम 10 वर्षात त्याला मिळेल आणि त्यावरती त्यानं बँकेच्या व्याजदराप्रमाणे किंवा काही ठरल्याप्रमाणे अजून रक्कम मिळावी अशासाठी सर्वेक्षणकर्ते ह्या ठिकाणी करतात. आता पहा, इथं विभाजित आयत काढण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ होऊ शकतो की आपण बेरीज करतो, मग अशी बेरीज करायची का, अशी बेरीज करायची का. अशी जर केली तर ते फक्त काय होईल, चारचाकीचा होईल, बस येईल, अवजड वाहनांची येईल, दुचाकीची येईल, अशा पद्धतीनं करता येईल. परंतु पुस्तकात जे दिलेलं आहे अभ्यासक्रमामध्ये आधारित ते तुम्हाला वेळेनुसार त्या पद्धतीनं गणित करावं लागेल. आणि म्हणून काय करायचं, याची आडवी बेरीज त्या ठिकाणी करायची. मी इथं करून दिलेली आहे 20 + 5 + 2 + 60 बेरीज किती आली, याची 87 बेरीज त्या ठिकाणी आलेली आहे. नंतर 30 + 8 + 1 + 100 बरोबर 139 बेरीज आली. 40, 10, 1, 120 असे 171 म्हणजे 8:30 ते 11:30 दरम्यान 397 वाहनं गेली असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता पुढे काय करता येईल पहा, की तुम्हाला घटकाची शेकडेवारी काढावी लागते. आता इथे एक गोष्ट तुमच्या विद्यार्थ्यांना लक्षात आली असेल की जेव्हा जेव्हा तुम्हाला विभाजित आयत काढायला सांगितला जाईल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक घटकाची शेकडेवारी काढावी लागते. मग आता कोणत्या हे घटक आहेत, म्हणजे वेळेची घटक म्हणजे सर्वेक्षणाची जी वेळ दिलेली आहे त्याची शेकडेवारी काढायची आहे. सूत्र अर्थात घटकाची शेकडेवारी बरोबर विशिष्ट घटकाची आकडेवारी भागिले सर्व घटकांच्या मूल्याची बेरीज गुणिले 100 अशा पद्धतीने त्या ठिकाणी असेल. आता वेळ आपण घेतलेली आहे, घटक म्हणजे हा जो घटकाची शेकडेवारी म्हणजे कोणत्या घटक वेळेची, सकाळी 8:30 ते 9:30 असं घेतलं. विशिष्ट घटकाची आकडेवारी काय दिलेली आहे, या दरम्यान 87 वाहनं जातात म्हणून अंशस्थानी 87 घेतलं. सर्व घटकांच्या मूल्याची बेरीज किती आहे, 397 आहे, भागिले 397 केलं. शेकडेवारी काढायची आहे गुणिले 100 या ठिकाणी येईल. या दोहोंचा भागाकार गुणिले 100 केल्यानंतर 21.91 हे उत्तर प्राप्त होईल. म्हणजे याची शेकडेवारी किती आली, 21.91 आली. आता वेळ बदलली, सकाळी 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये एकूण वाहनं 139 गेलेली आहेत, भागिले 397 तसंच राहील, गुणिले 100 केल्यानंतर 35.01 असं उत्तर प्राप्त होईल. त्यानंतर सकाळी 10:30 ते 11:30 वेळ घेतलेली आहे, बरोबर 171 भागिले 397 गुणिले 100 बरोबर 43.07 अशा पद्धतीनं या ठिकाणी काय होईल, तुम्हाला आकडेवारी प्राप्त होईल. म्हणजे ही शेकडेवारी त्या ठिकाणी काढलेली आहे. पुढे जाऊया आपण. आता हे तुम्हाला सर्वेक्षणाची वेळ दिली आणि निरीक्षण केलेली वाहनांची संख्या इथं आपण ही काढलेली होती की नाही, बेरीज आडवी करून, आणि त्याचं शेकडेवारी आत्ता काढली, ते मूल्य या ठिकाणी दिलं. अर्थात याची बेरीज 100 आली पाहिजे. ती 100 बेरीज या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि काय होतं, 100 बेरीज प्राप्त झाली म्हणजे आपलं उदाहरण बरोबर आलेले. परंतु आताला प्रत्यक्ष आयत काढण्यासाठी साधारणपणे आपण 10 पैकी मूल्य घ्यायचं, म्हणजे 10 सेंटीमीटर रेषा गृहीत धरायची. मग
निरीक्षण केलेल्या 87 वाहनाला 21.91 शेकडा जर येतील तर 10 पैकी त्याचं किती येईल हे काढायचं आहे. आणि मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल की तुम्हाला ज्या पद्धतीनं 10चं मूल्य काढतो आपण की बरोबर काय करायचं, मग सकाळी 8:30 ते 9:30 बरोबर अंशस्थानी काय घ्यायचं 21.91 घ्यायचं, भागिले बेरीज किती आली त्याची 100 गुणिले किती करायचं 10 करायचं, ते मूल्य किती येईल तुमचं 2.2 येईल. नंतर अंशस्थानी हे 35.01 भागिले 100 गुणिले 10 बरोबर 3.5 येईल. नंतर 43.07 भागिले 100 गुणिले 10 बरोबर 4.3 येईल. म्हणजे 21.91 2.2 आलं, 35.0 3.2 आलं, 43.07 4.3 आलं. अशा पद्धतीनं 10 पैकी घटकाचं मूल्य हे सेंटीमीटरमध्ये त्या ठिकाणी आपण काढलेलं आहे. आता हे झालं प्रत्यक्ष त्यावेळेच्या सर्व वाहनांचं मूल्य. आता पहा, परंतु आपल्याला वेगवेगळी वाहनं आलेली आहेत. आता ते इथं घेतलं मी, परत सर्वेक्षणाची वेळ आली आणि 10 पैकी हे मूल्य आलं. परंतु वाहनं 4 चाकी गेलीत, बस गेलीत, अवजड वाहने गेलीत, दुचाकी वाहनं गेलीत. तुम्हाला प्रत्येकाला त्याचं 10 पैकी मूल्य वेगवेगळं काढावं लागेल. हे 10 पैकी सर्व वाहनाला झालं या वेळेचं. आता तुम्हाला 4 पैकी काय करायचं मूल्य या ठिकाणी काढायचं आहे. 4 चाकीचं 10 पैकी मूल्य त्या ठिकाणी काढायचं आहे. मग आता पहा की 8:30 ते 9:30 या वेळेत प्रत्येक वाहनांची संख्या विचारात घेऊन 10 पैकी आलेल्या मूल्यानुसार विभागणी करायची. या वेळेत काय होतं 87 वाहने गेली, त्यासाठी 2.2 सेंटीमीटर रेषा येते आहे की नाही. 87 वाहनाला किती आली 2.2 सेंटीमीटर रेषा येते. तर 4 चाकी 20 वाहनं गेलीत. उदाहरणामध्ये पहा तुम्ही मागे वाहनांसाठी किती रेषा येईल. 87 ही कशाला आलीत 2.2 हे 87 वाहनाला आल्यात. प्रत्यक्षात 4 चाकी वाहनं किती गेलीत फक्त 20 गेलीत. तर त्याला किती सेंटीमीटरची रेषा काढावी लागेल. त्यासाठी तुम्हाला असं लिहावं लागेल 87 ला 2.2 तर 20 ला किती. त्या पद्धतीनं काय करावं लागेल तर बरोबर आपण काय करतो असा तिरकस गुणाकार त्या ठिकाणी करतो. मग 20 गुणिले 2.2 भागिले 87 याचा गुणाकार केला, त्याला भागिले 87 केलं बरोबर 0.5 सेंटीमीटर या ठिकाणी आलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करता येईल. आता बसचं पाहूया आपण. 87 ला 2.2 आलं. आता किती आलं इथं 5 बस गेलेल्या आहेत त्यावेळेस, म्हणजे 5 बसला किती मग 5 गुणिले 2.2 भागिले 87 बरोबर 0.1 सेंटीमीटर आलं. हे या पद्धतीनं त्या ठिकाणी येईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे करता येईल, हे करता येईल. आणि इथं मात्र मग परत 3.5 घेऊन जसं इथं घेतलंय तशी वाहनांची संख्या विचारात घेऊन तुम्हाला हा तक्ता 10 पैकी पूर्ण करावा लागेल. तर तो अशा पद्धतीनं तक्ता त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. मी तुम्हाला तो करून दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला आता एकूण या वेळेत गेलेल्या वाहनांचे 10 पैकी सेंटीमीटर कळाले आणि त्याच्या उपवाहनांची सुद्धा सेंटीमीटर त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आता प्रत्यक्ष मी तोच तक्ता इथं घेतलेला आहे. याच्या आधारे काय करायचं आहे तुम्हाला आता आलेख त्या ठिकाणी काढायचा आहे. पहा की प्रथमतः आता ही रंग वगैरे लक्षात घेऊ नका, मी सांगतो ते लक्षात घ्या. प्रथमतः 10 सेंटीमीटर लांबीचं काय करायचं प्रथमतः अशा पद्धतीचा आयत काढून घ्यायचा. ही लांबी 10, लांबी 10, रुंदी तुम्ही 3 घ्या, 4 घ्या, पानाला साजेसी असा शब्द वापरलेला आहे. मग काय होईल एक आयत त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त झाला. आता काय करायचं प्रथमतः 2 पॉइंट इथं पट्टी ठेवायची आणि 2.2 म्हणजे 2 सेंटीमीटर आणि त्याच्या पुढे किती येतील 0.2 येतील. तर ते इथं येईल साधारणपणे. इथपर्यंत काय करायचं तुम्ही ती एक चौकोन
त्या ठिकाणी काढून घ्यायचा, एक रेषा काढून घ्यायची. आलं लक्षामध्ये? म्हणजे इथपर्यंत साधारणपणे हे आपण आलं. हे काय आहे? सकाळी 8:30 ते 9:30 या वेळात 87 वाहनाची 2.2 ही सेकडेवारी तुम्हाला प्राप्त होईल. आता काय करायचं? लगेच हे पुढचं न काढता 4 चाकी किती आले? 0.5. मग इथं परत 0 ठेवायचं पट्टी आणि छोट्या छोट्या 5 रेषा मोजायच्या, इथे येतील, बरोबर तुमचं 0.5 इथे येईल. अशा पद्धतीने काय करायची? एक रेषा काढून घ्यायची. नंतर पट्टी इथं ठेवायची, 0 इथं येईल आणि इथं काय आलं? 0.1. म्हणजे फक्त काय येईल? एक पॉइंट जो आहे छोटी रेषा ती येईल आणि अशी रेषा तुम्ही काढून घ्यायची. नंतर पट्टीतला 0 इथं ठेवा, 1.5 घ्या, 1.5 इथं येईल. अशा पद्धतीनं तुम्हाला ती रेषा काढता येईल. आणि 0.1 मला वाटतं 0.1 आलं, 0.1 आलं, नंतर आलं 1.5 आहे की नाही. मग काय करायचं? इथं 0 येईल, 1 जायचं 1 सेंटीमीटर आणि पुढे छोट्या 5 रेषा म्हणजे 1.5 इथं येईल. म्हणजे सकाळी 8:30 ते 9:30 या कालावधीमध्ये हे झालं 4 चाकी वाहनांसाठी, हे झालं बससाठी, हे झालं अवजड वाहनांसाठी आणि हे झालं दुचाकीसाठी. हा प्रथम आयताचा भाग निश्चित झाला. आता काय करायचं? पट्टी इथं ठेवायची, 0 इथं येईल, तुम्हाला 3.5 तर 3.5 इथपर्यंत येतंय. अशा पद्धतीचा एक रेषा काढून घ्यायची आणि हा छोटा आयताचा विभाग काढून घ्यायचा. नंतर मग इथंच पट्टी ठेवा, 0.8 म्हणजे छोट्या 8 रेषा इथे येतील, अशी रेषा काढा. नंतर इथं 0 ठेवा, 0.2 म्हणजे इथं छोट्या 2 रेषा आल्या, हे काढता येईल. नंतर इथं मात्र आता 0.02 येत आहे. आता हे 1 पेक्षाही कमी आहे, आहे की नाही? 1 पेक्षाही कमी आहे. तुमच्या सर्वसाधारण पट्टीवरती हे दाखवणं अवघड आहे, म्हणून फक्त एक रेषा, आहे की नाही, एकातला 0.1 मधला दुसरा भाग या ठिकाणी काढलेला आहे. आणि शेवटी 2.5 म्हणजे इथून 2 घ्यायचं सेंटीमीटर आणि छोट्या छोट्या 5 रेषा म्हणजे 2.5 आलं. तर हा आता प्राप्त झालेला आहे. हे प्राप्त तुम्हाला करता येईल. नंतर काय करा? इथं पट्टी ठेवा, 0 घ्या आणि उरलेलं बरोबर तुमचं किती राहील? आता 4.3 शिल्लक राहील. पट्टी इथं ठेवून 0 इथं येईल, इथं 1 काढून घ्या कारण 4 चाकी वाहनं 1 जात आहेत. नंतर इथं पट्टी ठेवा, 0.3 छोट्या 3 रेषा म्हणजे इथं येईल, अशी रेषा काढून घ्या. नंतर इथं परत 0.2 आलेला आहे म्हणजे 0.02 आलेले म्हणजे इथं तुम्हाला ते काढावं लागेल. आणि नंतर इथं जे शिल्लक राहील तुमचं ते 3 सेंटीमीटर शिल्लक राहणार आहे. ते राहिलं म्हणजे तुम्ही काढलेली आकृती बरोबर आहे. सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत वाहनांची संख्या येईल. आता विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की हा जो भाग आहे हा कोणता आहे? 0.5. मी त्याला एक रंग दिलेला आहे, तुम्ही पेन्सिलनं या ठिकाणी एक शेड तयार करा. नंतर काय आलं? 0.1 त्याला एक शेड निर्माण करा. परत 0.1 आला, त्याला इथं पिवळा रंग दिलाय मी, तुम्ही एक शेड तयार करू शकता, रंग देऊ शकता. नंतर 1.5 हिरवा रंग दिलाय, याला एक शेड आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता आला भाग 9:30 ते 10:30चा. जो रंग 4 चाकीला इथं दिलाय तो 4 चाकीला इथे येईल, तो 4 चाकीला इथे येईल. त्यानंतर इथं काय आलं? बस आलं, इथे बस आलं, इथं बस आलं, सारखाच रंग येईल. पिवळा रंग कशासाठी दिलाय आपण? अवजड वाहनांसाठी दिलाय, इथे येईल, इथे येईल. अवजड वाहने आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर इथे येईल, त्यानंतर इथे, आणि हा भाग जो आहे हा दुचाकी वाहनांसाठी आहे, त्यामुळं हा रंग येईल. आणि अशा पद्धतीनं तुमचा आयत तयार होऊ जाईल. आता प्रत्येक आयताला तुम्ही प्रथमतः नाव दिलं पाहिजे. निरीक्षण केलेल्या वाहनांची एकूण संख्या, टायटल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर काय आलं? सूची आली, आहे की नाही. आता सूची काढत असताना पहा की हे जे रंग दिलेत ना त्या क्रमानं काय करायचं? अर्ध्या सेंटीमीटरची चौकोन तयार करून घ्यायची, सारखेच काढायचे. मी इथं काढलेले आहेत, आहे की नाही.
आणि जसे हे रंग आहेत 1 2 3 आणि 4 तसे 1 2 3 आणि 4 पुणे तसेच 4 पुढे तसेच 4 अशा पद्धतीनं येईल. पहिला रंग काय दर्शवतो? 4 चाकी वाहन दर्शवतो. दुसरा बस, इथं बस लिहायचं. तिसरा अवजड वाहन, इथं अवजड वाहने लिहा. चौथा दुचाकी वाहन है की नाही हे दाखवता येईल. हेच परत 4 चाकी बस अवजड वाहने दुचाकी, 4 चाकी बस अवजड वाहने दुचाकी वाहने अशा पद्धतीनं काय होईल तुम्हाला ते प्राप्त होईल. आणि ही सूची प्राप्त होऊन तुमचं आयत तयार होतो. मग आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे पुढं? यावरून आता आयत पूर्ण झाला, यावरून विधा विश्लेषण करा अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. मग काय तुम्हाला मत व्यक्त करता येईल? आता हे मत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळं असू शकतं, परंतु काही गोष्टी आल्या पाहिजेत की दिलेल्या सर्वेक्षणाचा वेळेचा कालावधी हा 2-2 तासाच्या फरकाचा आहे. 8:30 ते 9:30 एक तासाच्या फरकाचा 8:30 ते 9:30 9:30 ते 10:30 10:30 ते 11:30 एक तासाच्या फरकाचा आहे. या दरम्यान निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येतं की या दरम्यान सर्व वाहनामध्ये हा रंग मोठा दिसतो. म्हणजे कोणता आहे तो? दुचाकीचा आहे. म्हणजे या रस्त्यावरून दुचाकी वाहनांची संख्या कशी आहे? जास्त आहे. हे पहिलं मत मांडू शकता. त्यानंतर मग 4 चाकी वाहनं ही जात आहेत. सकाळच्या वेळेला 4 चाकी वाहनांची संख्या थोडी कमी आहे, नंतरच्या तासामध्ये ती थोडी वाढते आहे आणि त्यानंतरच्या तासामध्ये ती अजून त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला सांगता येईल. बसचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि अवजड वाहनं जी आहेत त्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला निरीक्षण केलेल्या वाहनांवरून तुम्हाला विधा विश्लेषण करता येईल, आयत काढता येईल आणि तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये एक 4 ओळी अजूनही माहिती तुम्हाला देता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं हा आलेख काढता येऊ शकतो. आता काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ही पुस्तकामध्ये अपेक्षित असणारी पद्धतीनुसार मी हा आयत काढलेला आहे, परंतु काही विद्यार्थी या पद्धतीनं स्वतंत्र 8:30 साठी एक वेगळा, सकाळी 9:30 आणि यानुसार 3 स्वतंत्र आलेख काढून हा जसा मी आडवा काढलाय की नाही तसे उभे 3 आलेख काढून सुद्धा तुम्ही डिवायडेड बार ग्राफ हा काढू शकता. परंतु 12वी तो सुद्धा याचाच एक प्रकार आहे, परंतु पुस्तकामध्ये आपल्याला या पद्धतीनं दर्शवलेला आहे, अपेक्षित आहे, त्यामुळं तुम्हाला हा आलेख त्या ठिकाणी काढता येईल. तर अशा पद्धतीनं हे तुमचं उत्तर प्राप्त होतं. आता प्रश्न क्रमांक 4 दिलाय. खालील सारणी क्ष क्षेत्रात विविध तृतीय सेवांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येविषयी माहिती दर्शवते. विभाजित वर्तुळाच्या मदतीने ही विधा दर्शवा. विधेचं विश्लेषण करा. काय केलंय? तृतीय व्यवसाय आहे ते सर्व बँकिंग, वाहतूक, पर्यटन, किरकोळ व्यापार, घाऊक व्यापार आणि संदेशवहन अशा पद्धतीचे तृतीय व्यवसाय दिलेले आहेत आणि या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची टक्केवारी या ठिकाणी दिलेली आहे. पहा आता ही शेकडा टक्केवारीचं चिन्ह आहे. मागील उदाहरणामध्ये तुम्हाला हे दिलेलं नव्हतं, फक्त संख्या दिलेली होती, त्यामुळे तुम्हाला हे काढावं लागलं होतं. काही उदाहरणामध्ये तुम्हाला काढायला सांगितलं जाईल, इथं तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, त्यामुळे टक्केवारी प्राप्त होत आहे. परंतु तुम्हाला काय करावं लागेल? याची बेरीज अर्थात 100 असणार आहे, ती या ठिकाणी बरोबर येत आहे. आता तुम्हाला आलेख जो काढायचा आहे तो आलेख काढत असताना तुम्हाला काय करावं लागेल? 10 पैकी मूल्य त्या ठिकाणी काढावं लागेल. अर्थात सूत्र या ठिकाणी मी घेतलेलं आहे घटकांची शेकडेवारी. आता घटकांची शेकडेवारी हे असं म्हणता येणार नाही आपल्याला, इथं काय म्हणावं लागेल की घटकाचं 10 पैकी मूल्य. आलं लक्षामध्ये? हे सूत्र शेकडेवारीचं आलंय माझ्याकडून. तर इथं काय येईल? 10 पैकी मूल्य हे बरोबर येईल विशिष्ट घटकाची आकडेवारी म्हणजे शेकडेवारी येईल आणि सर्व घटकांची मूल्य गुणिले इथं 10 येईल. 100 नाही येणार, काय येईल? 10 येईल. आणि मग आता येईल 20 भागिले याची बेरीज बरोबर 100 गुणिले 10 पैकी काढायचं म्हणजे गुणिले 10
बरोबर 2.0 सेंटीमीटर. वरील सर्व उदाहरण, ही सूत्र पहा, हे शेकडेवारीच आहे परंतु पद्धत तीच आहे म्हणून ते घेतलंय. वरील प्रमाणे सर्व उपघटकांचं 10 पैकी मूल्य काढा. 25 भागिले 100 गुणिले 10, नंतर 10 भागिले 100 गुणिले 10 या पद्धतीनं करायचं आणि ती तुम्हाला 10 पैकी मूल्य प्राप्त होईल. पहा, मी या ठिकाणी 10 पैकी 10 सेंटीमीटर की मूल्य काढून दिलेलं आहे, कारण आपण काय करणार आहोत, 10 सेंटीमीटरचा आयत काढणार आहोत. तर हे त्या ठिकाणी आकडेवारी प्राप्त होते. पहा, आता मी या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्हाला 10 सेंटीमीटरचं काय करता येईल, लांबी काढायची आहे. 10 सेंटीमीटरची तर लांबी काढा आणि हे 3 किंवा 4 सेंटीमीटर घेऊ शकता. आता पाठीमागील उदाहरणामध्ये काय दिले, 2.2 दिलेलं आहे. तुम्हाला ते 2.2 इथं घ्यावं लागेल. 2 सेंटीमीटर, पुढे 5 रेषा, त्यानंतर 2.5 आलेला आहे. ही जी आकडेवारी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला काय करता येईल, हा आलेख काढता येईल आणि उपघटकांची किंमत देता येईल. सूची इथं विभक्त आलेली आहे, सलग काढायचे, हे अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरचं काढायचं. सेम रंग द्या, सेम डिझाईन घ्या. बँकिंग, वाहतूक, पर्यटन, किरकोळ व्यापार, घाऊक व्यापार आणि संदेशवहन अशा पद्धतीनं तुम्हाला हे येईल. आणि तृतीय सेवामध्ये गुंतलेल्या लोकसंख्या माहिती ही आपणाला देता येईल. तर सर्वसाधारणपणे आपणाला याचा विचार करत असताना याचीही तुम्हाला जर विश्लेषण विचारलं तर तुम्ही सांगू शकता की दिलेले सर्व तृतीय व्यवसाय आहे, तृतीय व्यवसाय व्यापारमध्ये गुंतलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक लोक हे वाहतूक क्षेत्रामध्ये गुंतलेले त्या ठिकाणी आहेत. हा वाहतूक हा इथला मुख्य व्यवसाय आहे. त्यानंतर किरकोळ व्यापारांची संख्या सुद्धा इथं चांगल्या पद्धतीने दिसून येते. नंतर बँकिंग सेवाही चांगल्या पद्धतीचं आहे. पर्यटन असेल किंवा संदेशवहन असेल, या क्षेत्रामध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या मात्र ही कमी आहे, मर्यादित आहे, असं विश्लेषण तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. तर अशा पद्धतीनं प्रात्यक्षिक क्रमांक 6 विधा सादरीकरण, विभाजित आयत काढा भाग व्हिडिओ क्रमांक 2 या ठिकाणी मी पूर्ण करत आहे. तुम्हाला निश्चितच हे समजलं असणार आहे. यानंतर लवकरच पुढील व्हिडिओ घेऊन मी आपल्या समवेत येईल. तोपर्यंत धन्यवाद. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.